नमस्कार सर्वांना, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भुर्जी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, या ठिकाणी मी पनीर घेतलेलं आहे. पनीर असं हातानेच कुस करून घेतलं आहे मी. कांदा घेतलेला दोन टमॅटो आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या. कस्तुरी मेथी, लाल तिखट घेतला आहे, धना पावडर, मीठ, जिरं घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट आणि हळद. तर पहा, आता फोडणी देऊया आपण. कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेते. कांदा परतण्यासाठी आपल्याला तेल लागेल. तर पहा, तेल छान गरम झालं, त्यामध्ये जिरं घालूया. जिरं छान असं फुललं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा देखील छान आपल्याला मऊसूद असं शिजवून घ्यायचं आहे. छान मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. पहा, ती पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे. आता व्यवस्थित परतून घेऊया तिला. अगदी झटपट होते, जास्त वेळ नाही लागत भुर्जी बनवायला. पहा, छान असा मस्त कांदा देखील आपला मऊसूद परतला गेला आहे. आता यामध्ये टमॅटो आणि मिरच्या घालून घेऊया. टमॅटो आणि मिरच्या घातलेल्या. आता याला छान असे मस्त टमॅटो मऊसूद शिजवून घ्यायचे आपल्याला. त्यासाठी थोडंसं मीठ घालते त्यामध्ये, जेणेकरून टमॅटो लवकर मऊसूद असं शिजवून जाईल. पहा, मस्त असा टमॅटो शिजलेला आहे. पहा, एकदम छान शिजलेला आहे. आता यामध्ये मसाले घालूया आपण. हळद पावडर, धने पावडर, लाल तिखट घालते. अगदी घरातले बेसिक मसाले. कसुरी मेथी घातलेली आहे आणि याला 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया. थोडंसं असं परतलं. पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, आता यामध्ये पनीर टाकून घ्यायचे सर्व. तर किसलेलं नाही पनीर, मी हातानेच असं कुस करून घेतलेलं आहे. पहा, आता याला एकसारखं हलवून घेऊया. पहा, जास्त नाही हलवायचं, अगदी 5 मिनटं याला असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम झटपट होते आणि चविष्ट देखील होते ही भुर्जी. पहा, छान असं. आता यामध्ये मीठ घालते थोडंसं. टमॅटोमध्ये देखील मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. पहा, यामध्ये कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि याला मिक्स करून घेऊया. 5 मिनटं सलग कशी परतून झालेली आहे भुर्जी आपली. हां, तर गॅस बंद करूया. मस्त अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते आता. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. पहा, अगदी मस्त अशी भुर्जी तयार झाली आहे पनीरची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.